आनंदवारीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। स्वच्छतेचा ध्यास झी24 तास या उपक्रमामध्ये सहभागी होत सरतोपवाडीतल्या ग्रामस्थांनी स्वच्छतेची शपथ घेतली। पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी पालखी मार्गावर विविध झाडांची रोपं ठेवून गावकऱ्यांनी पालखीचं स्वागत केलं आणि या गावकऱ्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। झी24 तासच्या या उपक्रमामध्ये खारीचा वाटा उचललाय तो सरपोतवाडी या गावातील ग्रामस्थांनी। खरं तर या गावामध्ये पहिल्यापासूनच अनेक स्वच्छतेच्या उपाययोजना केल्या जातात, मात्र आता झी24 तासच्या उपक्रमाच्या माध्यमातून ही सगळी जी गावातली मंडळी आहेत ही देखील वारीतील स्वच्छता आणि वारकऱ्यांना दिली जाणारी जागरूकता किंवा त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। माझ्याबरोबर सरपंच आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल तुम्ही, कशा प्रकारे वारीवरती असणाऱ्या ह्या गावावरती तुम्ही स्वच्छतेच्या माध्यमातून किंवा स्वच्छता ठेवण्यासाठी काळजी घेतली? गेल्या काही वर्षापासून सरतोपवाडी या परिसरामध्ये पालखीचं ज्यावेळेस आगमन होतं त्यावेळेस आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी म्हणजे जिथं चहा वाटप असेल, जिथं पोहे वाटप असेल, जिथं फरसाण वाटप असेल अशा ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने डस्टबिनची व्यवस्था केलेली असते आणि प्रत्येक नागरिकाला आम्ही सांगितलेलं असं जो स्टॉल लावेल की तुम्ही जिथं जिथं घाण होईल ती स्वतः आपण उचलून त्या डस्टबिनमध्ये टाकावं। ग्रामपंचायतच्या वतीने पूर्णतः ट्रॅक्टरचं नियोजन केलेलं असतं त्या जेणेकरून जे डस्टबिन भरले जातील ते डस्टबिन त्या ट्रॉलीमध्ये आम्ही टाकले जातात। आम्ही प्रत्येक स्वच्छतेचे संदेश ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिले असेल, मग त्यात निर्मलवारी अभियान असेल, स्वच्छता अभियान असेल आणि हरितवारी अभियान असेल, म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणी किंवा प्रत्येक पालखी गेल्यानंतर आम्ही वृक्षारोपणाचा संकल्प करत आहोत। गेल्या 20 महिन्यापासून सरतोपवाडीतले ग्रामस्थ गावामध्ये दर रविवारी म्हणजे मुलं असेल मुली असेल पूर्ण गाव स्वच्छता अभियान दर रविवारी 2 तास करत असतात। याही वर्षी ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी कचराकुंड्यांची व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणे या परिसरात असणाऱ्या जे काही विहिरी असतील त्या विहिरीतलं पाणी निर्जंतुक करण्यासाठी त्या ठिकाणी टिशल पावडर टाकलेली आहे आणि या परिसरामध्ये अजून जे काही आमचे स्वच्छता दूत आहेत हे वारी संपल्यानंतर लगेचच जो काही कचरा आहे तो ताबडतोब कचरापेटीमध्ये टाकायची व्यवस्था या ठिकाणी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून होत असते। प्लास्टिक वगैरे पडलेलं असेल ते डस्टबिनमध्ये टाकून ओला कचरा साईडला आणि प्लास्टिक वगैरे सुका कचरा बाजूला टाकून त्याचं वर्गीकरण करतो। तसेच केळीची सालं वगैरे महिलांना त्रास होणार नाही असं काही लेडीजला मदत करणं किंवा असे सहभागी होऊन सगळे एकत्र येऊन काम करतात। एकूणच आपण बघू शकतो सरतोपवाडीमध्ये सुद्धा झी24 तासच्या उपक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि येथील नागरिकांनी देखील या उपक्रमामध्ये मोठ्या आनंदाने सहभाग घेतलेला दिसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह अश्विनी पवार, झी मीडिया, सरतोपवाडी। आनंदवारीमध्ये आज आपण इथे थांबतो। तुम्ही पाहत राहा झी24 तास। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।